सध्या प्रचाराला उभा आहे. माझ्या टाइम टेबल प्रमाणे मला फक्त 5च मिनिटं आहेत. तेव्हा शांततेने ऐकलं तर अधिक त्याच्यामधलं चांगलं राहील. हे सैनिक तुम्ही खाली बसून घ्या. पहिल्यांदा खाली बसा. तुमचा सगळा त्रास होतोय मला. खाली बसा. खाली बसा. खाली बसा सैनिक. बसा खाली. अण्णारावने आपल्याला असणारा सगळा इतिहास सांगितला. अशोकरावला लाज वाटली पाहिजे की ते असणारा बीटी म्हणतात. विश्व हिंदू परिषदेचा अशोक चव्हाण हे असणारा सदस्य आहेत की नाही याचा त्यांनी पहिल्यांदा खुलासा करावा. याचं कारण की नांदेड एकदा मी लढलेलो आहे त्याच्यामुळे मला माहित आहे. कोणाकोणाचे कुठे कुठे संबंध आहेत याची मला जाणीव आहे. त्याच्यामुळे कृपा करून अशोक चव्हाण तुम्हाला असताना विनंती करतो की तुम्ही आम्हाला बीटी म्हणत राहा, पण आमचं कधी डोकं सरकलं तर फोटोग्राफ सुद्धा बाहेर काढू की कोण कोणाचे आहेत ते. आम्ही तुम्हाला विनंत्या करत होतो, अरे बाबा 12 जागा द्या आणि मोकळ्या जागा तुम्ही घ्या. आता अनेक जण काँग्रेसवाले मला फोन करतायत, असं करा प्रकाशराव आपले संबंध फार चांगले आहेत, काँग्रेस खड्ड्यात गेली, माझी सीट फक्त बघा. मी आजही सांगतो की माझे संबंध काँग्रेसवाल्यांशी चांगले राहतील. त्यांच्या विरोधात आमच्या पक्षाचे उमेदवार लढल्यानंतरही पण ही लोकसभेची निवडणूक आहे. अशोक चव्हाण आपल्या असणाऱ्या नेत्या सोनिया गांधी आहेत, राहुल गांधी आहेत. कुठल्या तरी एका जाहीर सभेमध्ये सांगा की त्यांनी 1990 नंतर त्यांच्या हातामध्ये सत्ता आली. त्यावेळेसपासून ते आजपर्यंत RSSला संविधानाच्या चौकटीमध्ये आणण्याचा काय काय प्रयत्न केला तो सांगा. आणि ही जेव्हा आमची अट असं म्हटलं त्यावेळेस यांचा प्रचार व्हायला लागला की यांना युतीच करायची नाही. आमचा पहिला उद्देश होता की विधानसभा नंतर लोकसभा. पण ज्यावेळेस लक्षात आलं की हे काँग्रेसवाले घराणेशाही सोडायला तयार नाही आणि बहुजनाच्या लोकांना बरोबर घ्यायला तयार नाही, त्यावेळेस आम्ही ठरवलं की आता आपण लोकसभेमध्ये उतरायचंच. माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना, आपण उतरलोय आता विजय खेचून आणायचाच. आता हा विजय खेचून आणायचाच. हा विजय खेचून आणता आणता नांदेड मतदारसंघातील आम्ही निवडून आल्यानंतर डॉक्टर यशपाल भिंगे आल्यानंतर काय करतील त्याचा हा जाहीरनामा आहे आणि आज जाहीरनामा प्रसिद्ध झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो.
मी काँग्रेसवाल्यांनाही विचारतो आणि बीजेपी वाल्यांनाही विचारतो, या जिल्ह्याचे हे प्रश्न आहेत. अगोदर काँग्रेसकडे सत्ता होती, नंतर बीजेपीकडे सत्ता होती. याच्यापैकी कुठले कुठले प्रश्न सोडवलेत ते पहिल्यांदा सांगा. कुठले कुठले प्रश्न सोडवलेत ते असणार सांगा. आज लोकांचं कल्याण करण्याच्या ऐवजी खुशमस्कऱ्याचंच कामकाज त्या ठिकाणी चाललंय. कोणाला तरी खुश करायचं ना आपल्याला मिळवायचं. अरे पण लोकांचं काय? आज नरसीतलं पाणी गेलं कुठे? किंवा इथला असणारा विचारतो की सहकारी कारखाने मोडले, विकत कोणी घेतले? कोणी विकत घेतले? अशोकरावने घेतले. अजून कोणी घेतले? म्हणजे सरकारचा कारखाना यांनी जो आहे तो मोडीत काढला आणि तोच कारखाना विकत घेतला आणि यांनी विकत घेतल्यानंतर तो चालू झाला. ही काय कमी आहे? ही सरकारची असणारी लूट आहे. इथल्या मराठा समाजाला माझं असणारं आव्हान आहे, आपण यशपाल भिंगेंना निवडून द्या. हे कारखाने पुन्हा आम्ही सहकारी करू. हे पुन्हा हे सहकारी करू. अनेक जण म्हणतात त्यांनी विकत घेतलं. अरे विकत घेतलंय तो खोटा विकत घेतलेला आहे. कागदपत्राचा फ्रॉड करून घेतलेला आहे. आणि म्हणून ज्यांनी महाराष्ट्राला लुटायचं काम केलेलं आहे त्यांना आता आपण म्हटलं पाहिजे, राम राम, आता घरी बसा, तुमची आता गरज नाही, तुमची आता गरज नाही, आता घरी बसा. यशपाल तरुण आहेत, उमेद आहे आणि ह्या उमेदीच्याच वर्षामध्ये कार्य करण्याची वेळ असते हे लक्षात घ्या. अशोकराव आता जून झालेत. जून झालं की आपण काय करतो? काय करतो? मग आता तेच करायचे. मी अधिक काही बोलत नाही. भोकरच्या सभेचा असणारा वेळ त्या ठिकाणी झालेला आहे. पुढच्या अजूनही सभा आहेत. अण्णाराव पाटलांनी आपल्याला असणारं समजावून सांगितलं या ठिकाणी की काय काय घडलं, काय काय नाही घडलं. एवढंच फक्त असणारं जाता जाता सांगतो की दोन बोके या देशाच्या सत्तेवरती बसलेले आहेत. दोन बोके या देशाच्या सत्तेवरती बसलेले आहेत आणि या दोन बोक्यांचं नाव, एकाचं नाव अमित शहा आणि दुसऱ्याचं नाव हे असे बोके आहेत. हे असे बोके आहेत की सगळ्याचाच शिकार करत नाही, तर जे कमजोर आहे त्याचाच शिकार करतात. आता इथे कमजोर कोण आहे? ज्याच्याकडे काळा पैसा आहे तो कमजोर आहे. का त्यांनी टॅक्स भरलेला नसतो. आणि म्हणून या दोघांनी नोटबंदीचा निर्णय घेतला. आपल्याला तर झालाच त्रास, पण त्याच्याच बरोबर ज्यांच्याकडे काळा पैसा होता, ब्लॅक मनी होता, त्यांना सांगितलं बँकेमध्ये येऊन जर बदललात तर 7 वर्षाची शिक्षा खाली. हा हुशार बोका आहे. चोऱ्या कशा करायच्या ह्या त्याला माहिती आहे. तेव्हा आता 7 वर्षाची शिक्षा दिल्यानंतर कोण जाणार आहे बँकेमध्ये? बँकेमध्ये गेला पैसे घेऊन तर हा बैल मुझे मार, हा बैल मुझे मार. म्हणजे मीच सांगतो हे काळे पैसे आहेत, हे घे आणि मला जेलमध्ये टाक.
असं कोण करणार आहे का? मग त्याला माहित होतं की हे काळे पैसे कधीतरी पांढरे करावे लागतील, हे आपल्याकडे येतील. आणि यांनी काय केलं की आम्ही बदलून देतो ना, 60-40चा रेशो, 60 तुमचे 40 आमचे. या बोक्याने 40% खाल्लेत हे आपण असं लक्षात घ्या. आणि म्हणून असे हे जे बोके आहेत यांना सत्तेवरनं दूर करणं हे महत्वाचं आहे. सुभाष भिंगे यांची निशाणी, यशपाल भिंगे यांची निशाणी. तेव्हा कप बशी समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा हेच आवाहन करतो आणि आपली रजा